वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथे बिबट्या जेरबंद झालाय। आताची महत्त्वाची बातमी, या बिबट्यानं 15 दिवसांमध्ये 3 जणांचा बळी घेतलेला होता आणि आतापर्यंत एकूण 57 जणांना या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये प्राण गमवावा लागलेला आहे आणि आता तोच बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले। बिबट्याला जागीच ठार करा अशी त्यांची मागणी आहे। तर पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला बिबट्या ठार मारता येत नाही, मुक्त असलेला बिबट्या ठार करू शकतो। जो पिंजऱ्यामध्ये जेरबंद होत नाही तो बिबट्या आता जेरबंद झालेला आहे, त्यामुळे त्याला मारायला परवानगी नाही अशी माहिती सध्या वन विभागाने दिली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांच्याकडे। हेमंत, ग्रामस्थ आक्रमक झालेले होते, त्यांनी रास्ता रोको केला आणि त्या बिबट्याला ठार करा अशी मागणी केलेली होती आणि अखेर आज बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। श्वेता, उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याची गेली काही दिवसापासून दहशत पाहायला मिळत आहेत। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे मागच्या आठवडाभरात 9 बिबटे जेरबंद करण्यात यश आलं होतं आणि आज हा 10वा बिबट्या जेरबंद झालेला आहे। या कामामध्ये झालेला आहे, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते। संतप्त ग्रामस्थांची गेली 15 तासापासून पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। मध्यरात्री कुठेतरी जे काही प्रवासी अडकले होते त्यांची कुठेतरी अडचण समजून घ्या म्हणून पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी मध्यस्थी करत रास्ता काही काळ खुला केला। आज सकाळी पुन्हा रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। जो काही 13 वर्षाचा मुलगा ठार झाला रोहनबोंब येथे सकाळी 9 वाजता अंत्यविधी होणार आहे। तर दुसरीकडे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालेला आहे, मात्र ग्रामस्थांची मागणी आहे की हा बिबट्या जागीच ठार करावा। मात्र जो मुक्त बिबट्या असतो त्याला ठार करायला परवानगी मिळते। पिंजऱ्यात अडकली करत आहे, त्यामुळे वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी आता भिडलेले पाहायला मिळत आहे। जागेवरती तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे। वन विभागाचे अधिकारी काही वेळात घटनास्थळी पोहोचणार आहे आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो समोर येताना पाहायला मिळेल। श्वेता, अगदी ग्रामस्थांची मागणी आहे की त्या बिबट्याला ठार करा, मात्र पिंजऱ्यातला बिबट्या ठार करू शकत नाही असं वन विभागाने सांगितलेले। मात्र आता या बिबट्याचं काय केलं जाणार आहे? त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं जाणार आहे की त्याला दुसरीकडे कुठे स्थलांतरित केलं जाणार आहे? त्या संदर्भात काय माहिती मिळाली आहे का? अद्याप तशी माहिती समोर आलेली नाही आणि जो पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे हाच नरभक्षक आहे का हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे या बिबट्याची जे काही सॅम्पल आहेत, ज्या मुलाला ठार केले त्याचे सुद्धा सॅम्पल घेतले जातील आणि त्यानंतर हाच बिबट्या नरभक्षक आहे का हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे हा पिंजऱ्यात अडकलेला शक्य नसल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। मात्र पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या ठार केला जात नाही, मुक्त असलेला बिबट्या ठार केला जातो अशी सुद्धा एक माहिती वन विभागाकडनं कळत। त्यामुळे आता यामध्ये वन विभाग आणि ग्रामस्थ मध्यस्थी करून काय निर्णय घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे पुन्हा एकदा सकाळी पुणे नाशिक महामार्ग रोखला जाणार आहे। अगदी धन्यवाद हेमंत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आताची महत्त्वाची अपडेट जी आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, बिबट्या जेरबंद झालेला आहे, मात्र हा तोच नरभक्षक बिबट्या आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे आता त्याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर हा तोच नरभक्षक बिबट्या आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी